आम्ही याच्यामध्ये अगोदर द्राक्षाचं पीक घ्यायचो, काही कारणास्तव त्याला काढण्यात आलेलं आहे. तर नेक्स्ट इयरला आपण पुन्हा एकदा याच्यात नव्याने सुरुवात करणार आहोत. आणि सध्या तरी त्यामध्ये आम्ही मेथीची भाजी टाकलेली आहे. तर बघू शकता मेथीला एक पाणी देण्याची एक नवीन पद्धत आम्ही अवलंबलेली आहे त्याच्यामध्ये. तर थोडं जवळून जाऊन दाखवतो, 1 मिनिट. तर हे बघा, बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे मेथीला डायरेक्ट पाणी न देता सिंचनद्वारे असं पाणी देण्यात येते. तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, पण खूप छान प्रकारे त्यात पाणी असं सोडलं जाते. बघा, हा एक पार्ट आहे. हा 10 किलो मेथी टाकलेली आहे. आणि त्याच्या समोर तुम्हाला खाली दिसत असेल बघा, एक 5 किलोचा आणखीन टाकलेला आहे. अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो. सीमांत शेती काय असते तुम्हाला जरा मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये एक त्याच्यात बनवून दाखवेन. हे बघू शकता तुम्ही. ज्याच्याकडे जमिनीचं कमी क्षेत्र असतं आणि पाणी असतं ना, अशा लोकांना मेहनतीचं फळ भेटतंच भेटतं. कमी क्षेत्रात काम करण्यासाठी टाईम पण त्यांना मिळतो आणि पाणी पूर्ण शेताला मिळण्यामुळे त्यात उत्पन्नही चांगलं निघतं. बघू शकता एक हे नारळाचं झाड आहे आणि छान प्रकारे सावलीमध्ये ठिबक सिंचन असते आपलं, त्याचं काम झाल्यानंतर एकदम व्यवस्थित पद्धतीने त्याला लागू केलेलं आहे त्या ठिकाणी. आम्ही बघू शकतो त्या साईडला एक झाड आहे बघा, लिंबाचं. म्हणजे शेतकऱ्याचं असं असतं, जरी बाजारातही नाही गेला तरी पण त्याचा पूर्ण उदरनिर्वाह तो याच्यातून करत असतो, त्याच्या स्वतःच्या शेतीतून. बघू शकता मित्रांनो, आजच ही मेथी मार्केटला न्यायची आहे मला. मेथीची भाजी आहे बघा. यात कमसे कम 1000 गड्डी निघते. 1000 गड्डी जर 400-500 रुपयानं जरी गेली तरी भरपूर असे पैसे होते. आता बघू शकता मित्रांनो तुम्ही किती छान प्रकारे ते दिसतं सिंचन. याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकणार आहे. आहे का नाही? तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा.